इथं आंदोलन केलेलं आहे। यावेळी थेट दृश्य आपण बघतोय। अमित साटमांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे। मुंबईमध्ये काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि यावेळेस आपण बघतोय की त्यांच्या कार्यालयाबाहेर असलम शेख यांच्यावरील टीकेनंतर काँग्रेसनं हे आंदोलन केलेलं आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आणि या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इथून आता पोलीस नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत। अमित साटम यांनी असलम शेख यांच्या विरोधात जे वक्तव्य केलं होतं त्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि अमित साटमांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन करण्यात आलेलं आहे। पोलीस या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र इथं आक्रमक झाल्याचं दिसतंय। मुंबईमधली ही दृश्य आपण बघतोय। काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते इथं आक्रमक झालेले आहेत। असलम शेख, अमित साटम यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी होतीये। अमित साटमांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे। यावेळेस आपण बघतो अमित साटमांच्या कार्यालयाबाहेर मुंबई काँग्रेसनं हे आंदोलन केलंय। संजय गर्दे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। संजय, काय अधिकची माहिती? हे आंदोलन नेमकं काँग्रेसनं का सुरू केलंय, काय या संदर्भात माहिती? नक्कीच मालवणी पॅटर्न संदर्भात अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा यांनी जे वक्तव्य केलं होतं यानंतर असलम शेख यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। आज मुंबई युथ काँग्रेसच्या माध्यमातून